तर बेळगावच्या सीमा भागातून एक संतापजनक प्रकार समोर आलाय। कर्नाटक सरकारने शिक्षण क्षेत्रात देखील मराठी विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या 10वीच्या निकालपत्रातून मराठी हा शब्दच गायब केल्याचा दावा होतोय। निकालपत्रात मराठी ऐवजी रिक्त जागा ठेवून फक्त गुण नमूद करण्यात आलेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। तुम्ही हे रिपोर्ट कार्ड पाहू शकता। हा प्रकार म्हणजे मराठी भाषेचं अस्तित्व नाकारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली आहे। कर्नाटक सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केलाय आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत आणि बाकी इतर भाषा घालून त्यांच्यासमोर सगळे ते व्यवस्थित बाकीचे मार्क घातलेले आहेत। यावरून खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय। महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेऊन याची तक्रार केंद्रात करावी आणि अभिजात मराठीला कुठेतरी पुसण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालू केलाय तो थांबवावा अशी विनंती करतो।